महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। शालिनी शालिनी तीन किसके लिए हमको नहीं होना ये इसका वेंकटेश का कैंसिल हो गया। उजाला डालेंगे मशाल ज्योति ताई तुम आगे बढ़ो। ज्योति ताई से समागम झाला आहे प्रगती करण्यामध्ये। हम तुम्हारे साथ हैं। हमारा नेता कैसा हो? ज्योति ताई जैसा हो। हमारा नेता कैसा हो? ज्योति ताई जैसा हो। मशाल बटन दोन मशाल बटन दोन ज्योति ताई तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ज्योति ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आणि घाटी रुग्णालयामध्ये प्रत्यक्ष रुग्णालयाला भेट देऊन त्यांच्या स्वइच्छेने जे काही सहकार्य होईल, मदत होईल, त्यांनी आता माझ्या समक्ष केलेलं आहे। मी माजी प्राचार्य भालेराव सर इथं दवाखान्यामध्ये घाटीमध्ये माझ्या पत्नीला मी आणलेलं आहे आणि खरंच त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। अशा मॅडमला, ताईला, उमेदवाराला खरोखर आपण सर्व नागरिकांनी बहुमताने त्यांनी निवडून आणावं अशी मी सर्व जनतेला नम्र विनंती करतो। आम्ही सर्व ताईच्या पाठीमागे आहोत। त्यानंतर ताईला माझ्याकडून शुभेच्छा आणि शतकोटी माझ्याकडून आशीर्वाद, एवढीच माझी सर्व जनतेला विनंती आहे। आज प्रचार रॅली मोठ्या प्रमाणात मध्ये काढण्यात आली। उद्धव ठाकरे सेनेचे उमेदवार तुम्ही आहात आणि काय सांगाल या निमित्ताने आज मतदाराला काय आवाहन करणार? मतदाराला मी हे आवाहन करते, आधी जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र। आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मला ह्या लायकीचं समजलं म्हणून मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि दानवे साहेबांचे देखील मी आभार मानते। बाकी आमचे कचवा साहेब, किशोर कचवा यांची पण मी आभार मानते, कारण त्यांनी मला एवढं म्हणजे इज्जत दिली म्हणून मी त्यांचे खूप खूप मनपूर्वक आभार मानते। आज 6 वाजेपासून आम्हाला रॅलीचं टायमिंग होता, तर 9 वाजेपर्यंत होता। तर आम्ही डोर टू डोर आज प्रचार केलेला आहे आणि बऱ्यापैकी मतदारसंघ पूर्ण जो आहे प्रभाग 5चा माझ्याकडून आहे आणि मला ओळखतात देखील, कारण माझा जन्मच इथं झालेला आहे आणि माझ्या आईचा देखील जन्म इथं झालेला आहे। आणि 1985 साली मी जे आधी बाईट दिली होती की 1985 साली माझे वडील रवींद्र बाबूरावजी जगधने यांनी जे शिवसेना रायगडहून इथं आणलेली होती, तर काही लोकांनी त्यांना खूप धमकावलं आणि त्यांना मागे आले ते, पण मी माझ्या वडिलांचं स्वप्न नक्कीच पूर्ण करून दाखवल आणि दानवे साहेब, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मला ज्या लायकीचं हे चिन्ह दिलेलं आहे त्याच्यावर मी नक्कीच पूर्ण विश्वासघात नाही होऊ देणार मी त्यांचा आणि पूर्णपणे शेवटपर्यंत मी नेण्याचा प्रयत्न करेल। डोर टू डोर 1 दिवस आड माझा प्रचार राहणार आहे आणि जी म्हणजे चालूनच मी प्रत्येकाच्या घरी जाणार आणि मतं बऱ्यापैकी मिळवून देणार।
लोकांनी तुम्हाला निवडून दिल्यानंतर लोकांच्या कोणत्या समस्येवर तुम्ही काम करणार आहात? प्रत्येक समस्यावर काम करणार. जास्त तुम्ही महिला एक उमेदवार आहात, महिलांच्या खूप समस्या असतात, कशा सोडवणार तुम्ही निवडून आल्यावर? मी महिलांच्या नक्कीच समस्या सोडवणार. महिला अत्याचारावर पण काम करणार. महिलांना रोजगारासाठी आपल्याकडून काही योजना आणण्यात येणार आहे का? हो, ती राबवलच मी. महानगरपालिका येथे मी राबवण्याचा प्रयत्न करल आणि महिलांना, ज्या गरजू आणि गरीब महिला आहेत त्यांच्यासाठी मी नक्कीच काम करल. कारण मी पण एक गरीबच कुटुंबातून आलेली आहे, त्यामुळं मी प्रत्येकाचे दुःख हे जाणते. मतदारांना आजच्या निमित्ताने, आजच्या रॅलीच्या माध्यमातून तुम्ही काय आवाहन करणार? मतदारांना मी हे आवाहन करणार आहे की ज्यांनी आधी काम केलेलं आहे तशाच उमेदवाराला तुम्ही मत द्या. कारण आज कोरोना काळामध्ये सगळ्यांच्या परिचयात आहे मी की कोरोनामध्ये मी जे काम केलेलं आहे त्याच अनुषंगाने मला आज तिकीट मिळालेलं आहे आणि मला त्या पक्षाने आज एवढं मोठी जिम्मेदारी माझ्यावर दिलेली आहे, तर मी ती नक्कीच पूर्ण करणार. त्या प्रभागामध्ये तुमच्यासोबत किती उमेदवार आहेत? 4 उबाटामधून हां. आंबेडकर अंकल आहेत आणि एक आणखीन मुस्लिम कॅन्डिडेट, मी नाव थोडंसं लक्षात नाही आता गडबडीमध्ये जण आहेत. तुमचं निशाणी काय आहे? माझे मशाल आहे आणि अ ब क ड इंद्र जगधने, प्रभाग 5 अ.